अन्नदान हे श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. पण जिथे अन्न मिळतच नाही, जिथे त्याची खरी गरज आहे, तिथे केलेलं अन्नदान हे सर्वश्रेष्ठ असते. आणि हेच ओळखून या ट्रस्टने अन्नदान सुरू केलं नल्लमाला फॉरेस्ट या घनदाट जंगलामध्ये. इचलकरंजी येथील श्रीशैल मल्लिकार्जुन मल्टीपर्पज ट्रस्ट गेल्या 19 वर्षांपासून वीरभद्र मंदिर नागलोटी आंध्र प्रदेश येथे सलग 9 दिवस 24 तासांसाठी अन्नदान करते. श्रीशैलम पदयात्रा करणारे लाखो भाविक दरवर्षी येथे जेवणाचा आनंद घेतात. श्रीशैलम हे भारतातील पवित्र 12 ज्योतिर्लिंगांपैकी दुसरे ज्योतिर्लिंग आहे. इथे गुढीपाडव्याला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आजूबाजूच्या परिसरातील लाखो भाविक पदयात्रा करतात. यामध्ये अंदाजे 70 किलोमीटरचा रस्ता हा नल्लमाला या घनदाट जंगलातून चालावा लागतो. घनदाट जंगल, खडतर डोंगर रांगा आणि त्यातून जाणारी अवघड दगडी पायवाट, तिथे जेवण तर दूर पाणी सुद्धा मिळत नाही. आणि अशा ठिकाणी श्रीशैल मल्लिकार्जुन मल्टीपर्पज ट्रस्ट भाविकांना अन्नदान करण्याचे पुण्यकर्म करते. फक्त अन्नदान नाही तर त्यासोबत मोफत वैद्यकीय सुविधा आणि औषधोपचार सुद्धा दिले जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकासाठी लागणारे डाळ, तांदूळ, मसाले व इतर सर्व सामग्री चांगल्या क्वालिटीचे वापरतात. जंगलात जरी स्वयंपाक करत असले तरी जंगल, प्राणी किंवा तिथले आदिवासी लोक यांना कोणतीही हानी होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाते. या पवित्र पुण्यकर्मात सहभागी होण्यासाठी मदत निधी द्यायची असेल तर त्यांचा QR कोड मी स्क्रीनवर शेअर करत आहे.